तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आज आपण रॅलीज इंडिया लिमिटेडबद्दल चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो, ही जी काही कंपनी आहे ती टाटा ग्रुपची एक कंपनी आहे, म्हणजे टाटा ग्रुपची एक सबसिडरी कंपनी आहे आणि ह्यांचे क्वार्टर 3चे जे काही रिझल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टर 3च्या रिझल्ट्सबद्दलच आज आपण ह्या ठिकाणी चर्चा करू की कशा पद्धतीचे हे रिझल्ट्स आलेले आहेत आणि कंपनीला कशा पद्धतीचा बेनिफिट ह्या ठिकाणी फ्युचरमध्ये मिळू शकतो. अर्थातच जे काही क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत मित्रांनो, ह्या ठिकाणी खूप वाईट पद्धतीने ह्या ठिकाणी ह्यांचा प्रॉफिट पडलेला आहे. त्यामुळे ह्या स्टॉकमध्ये मित्रांनो आज एक लोअर सर्किट म्हणजे कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला एक खूप मोठी घसरण पाहायला मिळेल. तब्बल 6.91% घसरण म्हणजे डायरेक्टली गॅप डाऊन ओपन होताना हा स्टॉक मित्रांनो आपल्याला दिसलेला आहे. जर तुम्ही आत्तापर्यंतचे रिटर्न्स बघितले 5 दिवसांमध्ये बघितले तर 5 दिवसांमध्ये एक साइडवेज परफॉर्मन्स याचा चालू होता आणि सकाळी मॉर्निंगलाच ह्या ठिकाणी अचानकच मित्रांनो स्टॉकमध्ये एकदम गॅप डाऊन ओपनिंग झाली आणि पूर्ण दिवस स्टॉक जो होता तो मित्रांनो साइडवेज मोमेंटम दाखवताना आपल्याला दिसलेला आहे. लॉंग टर्मचे रिटर्न्स बघू शकता 3216% रिटर्न्स आहेत मित्रांनो 1999 पासून. 5 वर्षात 18.30% रिटर्न्स आहेत. एका वर्षामध्ये 6.46% रिटर्न्स. 6 महिन्यात 20% मित्रांनो हा स्टॉक पडलेला आहे आणि एका महिन्यात 7.5% ऑलमोस्ट हा स्टॉक मित्रांनो पडलेला आहे. म्हणजे जर तुम्ही परफॉर्मन्स बघितले तर मित्रांनो खूप काही विशेष असे परफॉर्मन्स नाही आहेत. मला वाटते विशेष करून ह्या वर्षामध्ये म्हणजे 5 वर्षांमध्ये जो काही परफॉर्मन्स आहे मित्रांनो तो ह्या ठिकाणी थोडासा वीक आहे. एका रेंजमध्येच हा स्टॉक मित्रांनो फिरताना आपल्याला दिसलेला आहे. सो चला आता आपण मित्रांनो चर्चा करू की ह्या कंपनीचे जे काही क्वार्टरली रिझल्ट्स आहेत ते कसे ह्या ठिकाणी आलेले आहेत. सो मित्रांनो, सर्वप्रथम बघा कंपनी काय करते, ॲग्रो केमिकल्स बनवण्याचं काम करते. त्याचसोबत मित्रांनो जे काही बी बियाणे आहेत ओके ते बी बियाणे बनवण्याचं काम ही कंपनी करते. म्हणजे शेतकऱ्यांना लागणारे जे काही बी बियाणे असतील किंवा जे काही केमिकल्स असतील जे ते औषधं जे फवारतात पिकांवरती ते बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करते. आता मार्केट कॅपिटलायझेशन मित्रांनो 5250 करोड रुपयांचा आहे. म्हणजे कंपनी काय एक स्मॉल कॅप कंपनी आहे. जनरली ज्या कंपन्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन 5000 किंवा 5000 करोडच्या आसपास असतं त्यांना स्मॉल कॅप कंपनीज ह्या ठिकाणी काय केलं जातं, जाहीर केलं जातं. आता पी मित्रांनो 38 आहे, 38.6चा पी आहे आणि बुक व्हॅल्यू बघा 98 रुपयाची आहे. म्हणजे राऊंड फिगर तुम्ही 100 रुपये पकडून चला की ह्याची काय मित्रांनो बुक व्हॅल्यू या ठिकाणी आहे. आणि आता करंट प्राईस बघितलं तर एक 270 रुपयांच्या आसपास याचं करंट प्राईस चालू आहे. म्हणजे ऑलमोस्ट 2.5 पटीने स्टॉक आहे, रिअल व्हॅल्यूपेक्षा महाग आहे. रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी म्हणजे ठीकठाक आहे, समाधानकारक आहे. 11 आणि अनुक्रमे 8% या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. ओके, सो आता कंपनीचा जो काही क्वार्टरली रिझल्ट आहे त्याच्याविषयी मित्रांनो आपण थोडंसं चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. सो क्वार्टरली रिझल्ट जे मित्रांनो होते ते थोडेसे निराशाजनक ह्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. ओके, जस्ट 1 सेकंड मी ह्या ठिकाणी क्वार्टरली रिझल्ट जे आहे ते ओपन करण्याचा प्रयत्न करतो. येस, तुम्ही बघू शकता मित्रांनो सेल्स मित्रांनो 522 कोटींची आहे. मागील क्वार्टरमध्ये ही जी काय सेल्स होती ती 928 करोडची होती, आता ती 522 करोडची झालेली आहे. म्हणजे ऑलमोस्ट अर्धी झालेली आहे सेल्स. आणि एक्सपेन्सेस बघू शकता 478 कोटींचे एक्सपेन्सेस आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट 44 कोटींवर येऊन पोहोचलेला आहे, जो की मागील क्वार्टरमध्ये मित्रांनो 166 कोटी रुपयांचा होता. आता जर आपण खाली आलो म्हणजे ह्यांचा जर नेट प्रॉफिट वगैरे जर आपण बघण्याचा प्रयत्न केला तर नेट प्रॉफिट मित्रांनो अत्यंत कमी आहे. 11 कोटींचा नेट प्रॉफिट आहे, जो की मागील क्वार्टरमध्ये 98 कोटींचा होता. आता ही परिस्थिती सुधारू शकते का पुढच्या क्वार्टरमध्ये? सो मित्रांनो, तुम्ही बघितलं जर तुम्ही निरखून लक्ष देऊन बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की डिसेंबरचं जे क्वार्टर आहे ते ह्या स्टॉकसाठी थोडंसं निगेटिव्ह राहिलेलं आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता 2022 मध्ये सुद्धा जो काही डिसेंबर क्वार्टरचा प्रॉफिट होता तो 53 करोड रुपये होता आणि सप्टेंबर क्वार्टरचा प्रॉफिट 117 कोटी होता. त्यानंतर अगेन तुम्ही बघू शकता 2023 मध्ये डिसेंबरमध्ये 62 कोटींचा प्रॉफिट होता, जो की सप्टेंबरमध्ये 133 कोटींचा होता. ओके, आणि आता पुन्हा एकदा तीच सायकल मित्रांनो आपल्याला रिपीट होताना दिसत आहे. सो कदाचित मित्रांनो काय होईल, जूनचा क्वार्टर जसा जसा जवळ येतो मित्रांनो ओके त्यानुसार काय होतं कंपनीचे प्रॉफिट मित्रांनो अचानक वाढतात. कारण काय जूनमध्ये काय होतं पेरण्या चालू होतात, बी बियाण्यांची जी काही रिक्वायरमेंट आहे ती वाढते. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो हा स्टॉक मित्रांनो चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी आपल्याला दाखवतो. सो पुढच्या क्वार्टरमध्ये मित्रांनो रिझल्ट्स मित्रांनो आणखीन ह्याचे काय होऊ शकतात, खराब लागू शकतात. कदाचित तुम्ही बघू शकता मार्च क्वार्टरमध्ये तर मित्रांनो ऑलमोस्ट कंपनीने लॉसेस केलेले आहेत. ओके, अशी परिस्थिती ह्या कंपनीची आहे. सो मित्रांनो, जर तुम्ही हे कंपनी खरेदी करणार असाल तर माझ्या मते जूनपर्यंत तुम्हाला वेट केला पाहिजे. मार्चमध्ये तुम्हाला एक चांगल्या रेटवरती ही कंपनी मित्रांनो अवेलेबल होईल. अर्थातच टाटा ग्रुपची कंपनी आहे त्यामुळे एक चांगली रिटर्न्स आपल्याला ह्या ठिकाणी काय होऊ शकतात मित्रांनो, मिळू शकतात. सो चला आता आपण टेक्निकली ह्याचा अभ्यास करूया. टेक्निकली मित्रांनो बघू शकता एका अपट्रेंड वेजमध्ये हा स्टॉक मित्रांनो एक वर जाताना आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे. सो आता हा स्टॉक आणखीन किती खाली येऊ शकतो. ऑलरेडी मित्रांनो ह्याने काय केलेलं आहे, एक हाय बनवला होता, एक लाईफ टाईम हाय याने बनवला होता, जो होता माझ्या मते साधारणतः 378 रुपयाचा हाय होता आणि तेथून आता स्टॉक मित्रांनो चांगलाच घसरताना आपल्याला दिसतोय टॉपपासून. ओके, 270 रुपयांच्या आसपास सध्या हा स्टॉक ट्रेड करतोय. आता हा स्टॉक मित्रांनो किती येऊ शकतो, अजून मित्रांनो स्टॉककडे 3 महिन्यात म्हणजे 3 महिने काय होणार आहे, हा स्टॉकमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळणार आहे. कारण का आता मार्चमध्ये बी बियाण्यांची डिमांड नसते, खतांची डिमांड नसते, त्यामुळे स्टॉक मित्रांनो इझिली मला असं वाटतं येत्या काही दिवसांमध्ये 250
रुपयांच्या लेवलपर्यंत सुद्धा येऊ शकतो. सो 250 रुपयांचं जे लेवल आहे मित्रांनो ते ह्यासाठी काय मित्रांनो इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. मी हवं तर या ठिकाणी मार्क करून ठेवतो, म्हणजे मी लिहून ठेवतो 250 मित्रांनो काय ह्यासाठी एक इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल आहे. ओके, आणि जर मित्रांनो 250 पर्यंत हा स्टॉक थांबला तर ठीक आहे, अदरवाईज मित्रांनो हा स्टॉक आणखीन खाली होतो. जे काही नेक्स्ट लेवल मला ह्या ठिकाणी वाटते ते कितीचं वाटते, ह्या ठिकाणी वाटते डायरेक्टली एक साधारणतः 215 रुपयांच्या आसपास. ओके, हां 215 किंवा 217 रुपयांच्या आसपास हे मला मित्रांनो सेकंड लेवल वाटते. म्हणजे पहिले लेवल किती 250 आणि दुसरं लेवल किती मित्रांनो 215. ओके, हे दोन मित्रांनो इम्पॉर्टंट ह्याच्यासाठी काय सपोर्ट लेवल्स आहेत. सो डेफिनेटली तुम्हाला अजून वेट केला पाहिजे, स्टॉकमध्ये आणखीन घसरण येऊ शकते आणि ह्या लेवलला आल्यानंतर हा स्टॉक तुम्ही बाय करू शकता मित्रांनो. म्हणजे एक 215 रुपयाच्या लेवलला जर तुम्हाला स्टॉक मिळत असेल सो डेफिनेटली तुम्ही बाय करू शकता. कारण पुन्हा एकदा काय होतील मित्रांनो जून क्वार्टरचे जे काही मित्रांनो रिझल्ट्स आहेत ओके ते आपल्याला पाहायला मिळतील आणि स्टॉकमध्ये काय होणार आहे मित्रांनो ह्या ठिकाणी एक चांगली रॅली आपल्याला पाहायला मिळणार आहे. ओके, सो माझ्या मते थांबा जस्ट 1 सेकंड. येस, जून क्वार्टरमध्ये जे काही रिझल्ट्स असणार मित्रांनो ते पॉझिटिव्ह असणार त्या कंपनीसाठी. सो डेफिनेटली आपल्याला एक चांगला प्रॉफिट ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. आता फिबोनाचीच्या माध्यमातून थोडंसं आपण ॲनालिसिस करण्याचा प्रयत्न करूया. जस्ट 1 सेकंड. मी ह्या ठिकाणी काम करतो फिबोनाचीच्या माध्यमातून जो काही मित्रांनो स्विंग हाय आहे आणि जो काही स्विंग लो आहे ओके तो ह्या ठिकाणी मार्क करण्याचा प्रयत्न करतो. सो ह्याचा जो काही रिसेंट स्विंग लो होता तो होता आणि जो काही रिसेंट स्विंग हाय होता तो हा वाला होता. ओके, येस एक्झॅक्टली मित्रांनो जसे मी तुम्हाला लेवल्स सांगितले होते तसेच लेवल्स आपल्याला ह्या ठिकाणी दिसतात. अराउंड मला वाटते 225 आणि त्यानंतर मित्रांनो एक दुसरं जे लेवल आहे ते दिसते साधारणतः 224च्या आसपास. ओके, म्हणजे 225च्या आसपास आपला लेवल दिसते, म्हणजे एक 5-10 रुपये वर खाली. ओके, पण आपण जे एक्झॅक्टली लेवल सांगितले होते तेच लेवल्स ह्या ठिकाणी दिसतात. म्हणजे मी तुम्हाला सपोर्ट लेवल सांगितलं होतं 215चं, इथे 225 या ठिकाणी दिसते. ओके, आणि जे पहिलं सपोर्ट लेवल आहे ते कितीचं आहे 254, म्हणजे 250च्या आसपासच ते लेवल्स ह्या ठिकाणी निघून येतात. सो हे परफेक्ट लेवल्स आहेत एंट्री करण्यासाठी. करंटली ह्याच्यामध्ये एंट्री करू नका, ह्यामध्ये ट्रॅप तुम्ही होऊ शकता. आता तुम्हाला एंट्री कधी करायची आहे मार्चच्या महिन्यात हा स्टॉक ज्यावेळेला 250-215चे लेवल येईल त्यावेळी तुम्ही ह्यामध्ये एंट्री करू शकता. अगेन ही कोणतीही बाईंग रिकमेंडेशन नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, कारण मी कोणताही सेबीधिकृत गुंतवणूक सल्लागार ह्या ठिकाणी नाही आहे. सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.